सदानंदाच्या हाताला धरून आलेली एक मुलगी बघून गोविंदाला आणि सखूला फार आश्चर्य वाटलं. लक्ष्मीनं देखील काहीशा आश्चर्यानंच तिच्याकडे पाहिलं. त्यामुळे ती मुलगी थोडीशी गोंधळली आणि तिनं सदानंदाच्या हातात असलेला आपला हात सोडवून घेतला. त्यानंतर सदानंदाच्या मागे जाऊन जेव्हा ती लपली तेव्हा लक्ष्मीनं त्याला विचारलं, कुणाची मुलगी? तुमची? त्या मुलीला पुढं ओढून उभी करत सदानंदनं सांगितलं, ही आमच्या नानासाहेबांची मुलगी. नानासाहेबांची? कोण नानासाहेब? आमच्या ह्या बालवीर मंदिराचे प्रमुख चालक. असं का? लक्ष्मीनं असं म्हटलं तेव्हा ती मुलगी चटकन हसून म्हणाली, आमचे नानासाहेब आता इथं येणार आहेत. इथं? हो, आत्ता येतील नाही सदानंद? हो येतील, पण तुझं नाव सांग ना अगोदर यांना. सदानंद असं म्हणाला त्यावेळी सखून आणि गोविंदानं त्या मुलीकडे कुतूहलानं पाहिलं. ती मुलगी 7-8 वर्षाचीच असेल, पण भारी चलाख होती. दिसायला गोरी आणि नाका डोळ्यांनी नीटस. अंगात एक अबोली रंगाचा जाळीदार कापडाचा फ्रॉक, केस भुरे आणि कुरळे, कानात सूर्यफुलं अडकवलेली, हातात मोगऱ्यांच्या फुलांच्या जाडजूड माळा बांधलेल्या आणि केसांवरून मागे एक तसलीच भपकेदार माळ माळलेली. हसणं अगदी मोहक आणि बोलणं तर त्याहूनही गोड. अशा त्या मुलीनं गोविंदाकडे आणि सखूकडे पाहत म्हटलं, माझं नाव होय? माझं नाव माधुरी. छान आहे नाही नाव? गोविंदानं सखूला डिवचून विचारताच ती माधुरीला म्हणाली, तुला लेझिमचा खेळ येतो? माधुरी खुदकन हसली आणि म्हणाली, येतोय का म्हणून काय विचारतेस? हो, पण तुझं नाव काय? सखू आणि दादाचं गोविंदा. अय्या, असली नावं आवडतात तुम्हाला? माधुरी असं म्हणायला आणि नानासाहेबांनी तिथं प्रवेश करायला एकच गाठ पडली. त्यामुळे ते माधुरीला म्हणाले, काय चाललंय? नावं विचारतेस होय या मुलांची? बालवीराच्या पोशाखात नानासाहेब आले होते. त्यांच्या अंगावरचा तो खाकी पोशाख, गळ्याभोवतालचा हिरवा स्कार्फ, डोक्यावरचा हिरवा फेटा आणि त्यावर चकाकणारा मुख्य बालवीर शिक्षकाचा बिल्ला, पायातील हिरवट रंगावरचे पायमोजे आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांच्या तोंडावर चमकणारं हास्य बघून लक्ष्मी बसली होती ती उठून उभी राहिली. सखूला राजाला घ्यायला सांगितलं आणि डोक्यावरचा पदर थोडा पुढं ओढला. एका खिडकी शेजारी टेकून उभं राहत नानासाहेब लक्ष्मीला म्हणाले, बसा ना, सदानंदनं सारं सांगितलंय मला, तुम्ही निसंकोच मनानं इथं राहा. अगदी अनोळखी अशा माणसापुढं उभं राहायची लक्ष्मीला तितकीशी सवय नसल्यामुळं तिनं संकोचानं मान खाली घातली होती. नानासाहेबांच्या त्या बोलण्यानं तिला किंचितसा धीर आला म्हणून वर मान करायचा प्रयत्न करीत तिनं म्हटलं, असू दे, एवढा वेळ बसलेच होते. आणि सदानंद यांना काही खायला वगैरे दिलंस की नाही अजून? मी तुमच्या पुढंच आलो, आत्ता आणतो. सदानंदनं असं म्हणताच नानासाहेब म्हणाले, काय माधुरी, पाहुण्यांची अशीच का व्यवस्था करायची? जा, घरी जा आणि तुझ्या आईला म्हणावं की ह्या मंडळींना काही ताजं खायला पाठव. मुलांना भूक लागली असेल, जा बघू. सदानंद आणि माधुरी क्षणार्धात आणतो असं सांगून निघून गेल्यावर नानासाहेब म्हणाले, ताई, रात्री बरीच गडबड उडाली म्हणे, तुमच्या मुलाला लागलाय ना? आणि त्यांनी राजाच्या कपाळावरची पट्टी बघून त्याला जवळ घेण्यासाठी हात पुढे केले, पण राजानं काही आपले हात वर उचलून त्यांच्याकडे जायला झेप टाकली नाही. तो नानासाहेबांच्याकडे टक लावून पाहत होता. ते बघून नानासाहेब म्हणाले, बराच लुच्चा दिसतोय पाहतोय कसा, पाहिलंच का माझ्याकडे? नवीन दिसताय ना म्हणून. असं म्हणत लक्ष्मीनं राजाला जवळ घेतला आणि त्याच्या कपाळावरची पट्टी सोडली. त्यामुळं राजाला बऱ्याच वेदना झाल्या असाव्यात, कारण एवढा वेळ तो जो शांत होता तो पट्टी सोडताच क्षणी जोरजोरानं रडू लागला. त्याची समजूत घालावी म्हणून लक्ष्मीनं त्याला पदराखाली घेतलं तेव्हा नानासाहेब म्हणाले, थोड्या वेळानं दवाखान्यातच पाठवा त्याला, बघतो मग मी. नानासाहेब लक्ष्मीला अगदी नवखेच होते, त्यामुळं कुठला दवाखाना, कुठं आहे, कुणाबरोबर पाठवू वगैरे काही एक न विचारता ती खाली मान घालून आणि डोक्यावरचा पदर थोडा पुढं ओढून म्हणाली, पाठवीन. ठीक आहे, आणि आता या मुलांची नावं काय? तू काय शिकतोस बाळ? गोविंदाला उद्देशून नानासाहेब असं म्हणाले तेव्हा गोविंदा म्हणाला, माझं नाव गोविंदा. आणि हिचं? माझं सखू. असं का? छान. आणि ह्या बाळाचं? राजा. वा, राजा म्हणजे राजाराम का? नुसतंच राजा. हो का? आणि सखू, तुझं सगळं नाव सांग बघू.
सखू बाबूराव शिंदे. सखूनं आपलं नाव सांगताच नानासाहेब बाबूरावांबद्दल काही विचारतील म्हणून लक्ष्मी गडबडीनं म्हणाली, आमची सखू गाणं छान म्हणते हां. लक्ष्मीनं विषय बदलला हे नानासाहेबांनी ओळखलं म्हणून ते म्हणाले, आता मी बाहेर जाऊन येतो हां, आलोच. आणि तिथून ते चटकन निघून गेले. नानासाहेब तिथं थोडा वेळच होते, पण त्यांनी बऱ्याच आपुलकीनं लक्ष्मीची चौकशी केली होती. त्यामुळं लक्ष्मीला बराच धीर आला. तिनं राजाला उगाचच पोटाशी आवळून धरला. त्यावेळी तिच्या मनात आपल्या आईवडिलांच्या आठवणीनं कालवाकालव झाली होती. तिचे आईवडील ज्या जिव्हाळ्यानं, ज्या आपुलकीनं तिच्याशी वागत होते, तोच जिव्हाळा आणि तीच आपुलकी बालवीर मंदिरात आल्यापासून तिला अनुभवायला मिळाली होती. अर्थात हे सारं खरं असलं तरी आईवडिलांची तुलना कुणाशीच होऊ शकणार नाही, ही जाणीव तिच्या मनाला असल्यामुळं ती बेचैन झाली होती. त्याच क्षणाला पाखराप्रमाणे त्यांच्याकडे भूरदिशी उडून जाता आलं तर किती बरं होईल, असं तिच्या मायेला, भुकेल्या मनाला वाटल्या वाचून राहिलं नाही. पण बाबूरावांची आठवण दुसऱ्याच क्षणाला झाल्याबरोबर तिला एकदम हुंदका आला. त्याचवेळी तिनं ठरवून टाकलं की काय वाटेल ते झालं तरी आता परत जायचं नाही. वास्तविक लक्ष्मी माहेरी गेली तरी तिला कशाचीच काळजी राहिली नसती. मुलांचं शिक्षण झालं असतं, ती गोडधड खाऊन गुटगुटीत झाली असती आणि मुख्य म्हणजे आई वडिलांच्या सावलीत ती स्वतः अगदी निर्धास्तपणे राहू शकली असती. पण असा हा विचार मनातून सरकत असताना लक्ष्मीच्या डोळ्यातून आसवं घळाळू लागली आणि त्याच वेळी बरोबर आणलेला डबा घेऊन सदानंदानं तिथं प्रवेश केला. लक्ष्मीच्या डोळ्यातील अश्रू बघून तो आश्चर्यानं म्हणाला, काय झालं? त्यामुळं लक्ष्मी चटकन बोलून गेली, झालं असतं तर फार बरं झालं असतं. आणि तिला पुन्हा जोराचा हुंदका आला. सदानंद बरोबर माधुरी आली होतीच. तिनं तो डबा उघडला आणि त्यातून आणलेला चिवडा आणि रव्याचे लाडू बाहेर काढले. तिनं चहाही बरोबर आणला होताच. त्यामुळे ती गोविंदाला आणि सखूला म्हणाली, आधी हे खाणार की चहा? जवळजवळ गोविंदा, सखू आणि माधुरी एकाच वयाची असल्यानं त्यांची गट्टी तेव्हाच जमली. फार तर 4-2 वर्षाचं अंतर असेल एकमेकात, इतकंच. माधुरीच्या हातातील फुलांच्या माळेकडे पाहत सखूनं तिला विचारलं, बांगड्या नाही घालत? हेच आवडतं मला. अगो बाई, दररोज हेच? हो, आमच्या घरी छान बाग आहे, तिथं खूप फुलं आहेत. तुला पण देईन हं, घेशील? आणखी कोण कोण आहे तुमच्या घरी? गोविंदाची जिज्ञासा जागृत झाली. त्यानं असं विचारताच माधुरी म्हणाली, तुझ्यापेक्षा थोडा मोठा असा दादा आहे, आई, नानासाहेब आणि मी. दादा? मग तो आला नाही? तो होय, तो गेलाय घोड्यावर बसून फिरायला. त्याला घोड्यावर बसायला फार आवडतं. असं का? तुमच्या घरी घोडा पण आहे? हां, त्या दिवशी आम्ही सर्कस बघून आलो ना, तेव्हापासून दादाला ही सवय लागली. आमच्या बग्गीचा घोडा आहे ना, त्याच्यावरच बसतो. इथं सर्कस आहे? हो, देवीचा उत्सव आहे ना, म्हणून सर्कस आलीये. छान असते नाही सर्कस? 5-6 महिने झाले आम्ही आमच्या आजोळी गेलो होतो ना, तेव्हा पण पाहिली. मला फार आवडते सर्कस. मग आज नाही तर उद्या जाऊया आपण. सखूनं मोठ्या उत्सुकतेनं गोविंदाला असं विचारलं. तेव्हा गोविंदा म्हणाला, आईला विचारायला हवं, ती जा म्हटली तर जाऊया. फराळाचं खात खात त्याचं हे बोलणं चाललं होतं. त्यामुळं घोटभर पाणी पिऊन माधुरी म्हणाली, मी नेईन ना पण तुम्हाला. अरे किती छान छान गंमत आहे तिथं. काय काय आहे? विदूषक आहे का ग? हो, एक का चांगले 4-5 आहेत. फार मज्जा करतात रे ते. पडद्याच्या आतल्या बाजूला झक्कासपैकी बँड वाजतो आणि त्या तालावर वाटेल तशा उड्या मारीत नाचतात हे विदूषक. मग अशी गंमत वाटते. एवढं बोलून माधुरी थांबली. तिनं लांबवर पाहिलं. त्यावेळी चंदेरी टिकल्या लावल्यामुळं चमचमणाऱ्या सॅटिनच्या चड्ड्या घालून झोक्यावर काम करणाऱ्या सर्कशीतल्या मुली तिच्या समोर तिला दिसत होत्या. एकमेकींच्या हातात हात घालून सायकलवर बसून आणि स्टुलावर उभं राहून त्या करणारे विविध खेळ तिला आठवत होते. भल्या मोठ्या फुग्याच्या मागे धावणारा विदूषक आणि त्याच्या पाठोपाठ पळत येण्याचा प्रयत्न करणारा भला मोठा हत्ती, ते मोठ्यानं डरकाळी फोडणारे वाघ सिंह, छान छान खेळ खेळणारी लहान मोठी माकडं, तंबूच्या छताजवळ उंचावर चकाकणाऱ्या दिव्यांच्या झगमगाटात इकडून तिकडे झोक्यावर उड्या टाकणाऱ्या चिनी मुली, त्यांच्याकडे कुतूहलानं माना उंचावून बघणारे प्रेक्षक
सिंहाच्या पाठीवर बसून नमस्ते म्हणणारा 4-5 वर्षाचा रिंग मास्टरचा मुलगा, हातात लांब दोरीचा चाबूक घेऊन ऐटीत प्रवेश करणारा रिंग मास्टर, कपाळावर दिवा ठेवून नाच करणारी एक झगझगीत पोशाखाची मुलगी, वगैरे वगैरे. दिव्यांच्या झगझगाटीत, चमकणाऱ्या पोशाखांच्या दिमाखात आणि मधुर गाण्याच्या तालात क्षणाक्षणाला आपल्या अद्भुत रम्यतेनं प्रेक्षकांचं भान हिरावून घेणारी ती भव्य आणि दिव्य दुनिया काही केल्या माधुरीसमोरून हलेना. या अजब दुनियेतील एक एक भाग तिच्या नजरेसमोरून सरकत होता. माधुरी ती एकामागून एक सरकणारी दृश्ये टक लावून बघत होती. माधुरीचा स्तब्धपणा गोविंदाला आवडला नाही, म्हणून त्यानं तिला डिवचून विचारलं, आणखी काय काय आहे ते सांग ना. आणखी पुष्कळ, फार मज्जा आहे रे तिथं. थांब मी आमच्या नानासाहेबांना विचारूनच येते एवढ्यात. माधुरी मोठ्या उत्साहानं नानासाहेबांकडे धावली. सखूनं आणि गोविंदानं एकमेकांकडे पाहत एकदम म्हटलं, किती छान आहे नाही माधुरी. मुलांचं आणि मोठ्या माणसांचं जग एकच असतं तर किती छान झालं असतं नाही का. आपल्या भोवतालच्या परिस्थितीचं सारं विस्मरण घडलेली सखू आणि गोविंदा माधुरीशी जेवढ्या आनंदानं हितगुज करीत होती, तेवढ्याच विषण्ण मनानं लक्ष्मी सदानंदाशी बोलत होती. त्यावेळी सकाळचे 9 वाजून गेले होते. खिडकीतून आत येणारा सूर्यप्रकाशाचा झोत आणि त्यातून असंख्य कलाकृती निर्माण करीत मनमुराद बागडणारे हजारो धुलीकण पाहात सदानंद सांगत होता, ताई, एवढ्या दुःखानं तुम्ही असा धीर सोडायला लागलात तर माझ्यासारख्याचं कसं निभावं. स्त्री आणि पुरुष यात फार फरक असतो. बाईच्या यातना तुम्हाला कशा कळाव्यात सदानंद. बाबूरावांच्या आठवणीनं भारावलेलं मन हलकं करीत लक्ष्मी असं म्हणाली, तेव्हा सदानंद काहीशा त्वेषानं म्हणाला, हेच ते, तुम्हा बायकांना आमची मनं अजून ठाऊक नाहीत असंच आम्ही का म्हणू नये. तुम्हाला ठाऊक आहे, माझी बायको परवा दिवशीच वारली हे. काय म्हणता. आणि म्हणून तर कालच्या प्रवासात मी तुमच्याशी फारसं बोलू शकलो नाही. मग त्यावेळीच का हे बोलला नाहीत. तुम्हाला बोलून काय उपयोग होता. का. अगोदरच तुमचं तुम्हाला पुरेसं झालेलं आणि त्यात शिवाय माझं आपलं ठाम मत झालंय की. काय, कसलं मत म्हणता. आपलं दुःख दुसऱ्या कोणाला सांगूच नाही. होय, नाहीतर ज्याची त्याची वैयक्तिक सुखदुःख ही ज्याची त्यांनीच नसतात का अनुभवायची. पण एकमेकांनी अशा वेळी सांगायचं नाही तर कधी मग. खरं आहे. आणि एवढं झालं तरी तुमच्या तोंडावर फरक कसा नव्हता हो. तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर. झालं ते झालं, त्याबद्दल वैतागून किंवा डोक्यात राग कालवून घेऊन कुठं भागतं. नानासाहेबांचा शिष्य आहे मी. वाटेल ती आपत्ती येऊ देत. मी माझं तोंड कधीच हिरमुसलं होऊ देणार नाही. बोलता बोलता नानासाहेबांचा उल्लेख झाला तेव्हा लक्ष्मी चटकन म्हणाली, मघा त्यांनी राजाला दवाखान्यात पाठवायला सांगितलंय. कुणाच्या दवाखान्यात हो. नानासाहेबांच्याच. डॉक्टर आहेत ते चांगल्यापैकी. आणा, मी नेतो राजाला. बाकी रात्री माझ्याजवळच्या पिशवीतल्या तात्पुरत्या औषधांचा उपयोग मी केलाच होता म्हणा. आता जखम चांगली स्वच्छ करून पट्टी बांधून आणायला हवी. पण तुम्ही चहा घेताय ना आधी. लक्ष्मीनं सदानंदकडे चमकून पाहिलं. एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्याच्यावर कोसळला असताना देखील तो शांत होता आणि याच गोष्टीचं तिला मोठं नवल वाटलं. म्हणून ती म्हणाली, चहाचं बघू मग. पण तुम्हाला हे असं कसं जमतं हो. लक्ष्मीचा हा प्रश्न ऐकून सदानंदाला हसू आलं. आजवर त्याला अनेकांनी हाच प्रश्न विचारला होता आणि त्यावेळीही तो असाच हसला होता. कारण त्याच्यावर अशी ही दुसऱ्यांदा पाळी आली होती. त्याची पहिली बायको पहिल्या बाळंतपणातच गेल्यामुळं त्या दुःखाचा भार हलका करीत त्यानं आपला 1 दिवसाचा श्रीधर हाताच्या झोपाळ्यात निजवून वाढवला होता. एखाद्या आईसारख्या खस्ता काढून त्यानं त्याला आईची उणीव भासू दिली नव्हती आणि ते कष्ट, ते हाल फार दिवस सोसायला नकोत म्हणून त्यानं पुन्हा लग्न केलं होतं. आणि दुर्दैवानं ह्यावेळी देखील अगदी तीच वेळ त्याच्यावर येऊन ठेपली होती. सदानंद नाहीतरी मोठ्या धीराचाच माणूस यात शंका नाही. एरवी साध्या माणसाला हे जमणं शक्य नव्हतं. एकतर नोकरी सांभाळून घरचा स्वयंपाक आणि रात्रंदिवस मुलाचं संगोपन करणं हे पुरुषांच्या आवाक्याबाहेरचं काम. पण सदानंदानं ते हसतमुखानं केलं होतं. आणि दुसरं म्हणजे आवडत्या माणसाच्या वियोगानं व्याकुळ झालेल्या मनाला विरंगुळा म्हणून त्यानं आजवर अनेकदा आपल्या कामाची दिशाही बदललेली होती.
पहिल्यांदा पोस्ट खात्यात असलेली नोकरी सोडून त्यानं टोप्यांचा धंदा सुरू केला होता. त्यानंतर त्यानं औषधाचं दुकान उघडलं होतं आणि आता तो शिलाईचं काम करून पोट भरीत नानासाहेबांच्या बालवीराच्या कार्याला स्वतःला वाहून घ्यायचा बेत मनाशी आखीत होता. नानासाहेबांचा आणि त्याचा बऱ्याच दिवसांचा गुरुजी या नात्यानं स्नेह असला तरी या 3-4 वर्षातच तो त्यांच्याकडे विशेष जाऊन येऊन होता. खुद्द पाटील माळ्यालाच राहायला लागून त्याला नुकतं वर्ष झालेलं, पण तेवढ्या मुदतीत तो अधिक उत्साही झाला होता एवढं खरं. नानासाहेबांच्या सहवासामुळं हसतमुखानं आलेल्या आपत्तींना तो तोंड द्यायला शिकला होता. त्याच्या मनाची पातळी आताशी बरीच वाढलेली असल्यामुळं आयुष्यात येणाऱ्या दुःखातून देखील त्यानं सुखाचा शोध लावायचा क्रम सुरू केला होता. त्यामुळं सदानंद राजाला घेऊन दवाखान्यात जाण्यासाठी म्हणून उठला आणि म्हणाला, ताई, वाटेल तसल्या आपत्तीशी टकरा देऊन जगायचं असंच एकदा जर आपण ठरवलं तर मग हसतमुखानं जगण्यातच अधिक आनंद नाही का? आणि मला वाटतं परिस्थितीवर मात करण्याचं सामर्थ्य जितकं कमावता येईल तितकं कमावण्याचं तुम्ही देखील आता ठरवलं पाहिजे. बरं, मी जाऊ मग, का तुम्हीही येता? त्यावर लक्ष्मी काही बोलणार तोच माधुरी धावत धावत तिथं येत म्हणाली, गोविंदा, सखू, अरे चला, ठरलं बरं का? त्यावेळी सूर्यास्ताला अगदी थोडा वेळ उरलेला होता. पश्चिमेकडील आभाळात बराच लालसरपणा दिसत होता. अनेक लहान मोठे ढग मावळत्या सूर्याशी दंगामस्ती करीत असावेत असा दिसणारा तो देखावा खरोखरच भारी मजेदार होता. क्षणाक्षणाला निळ्या पार्श्वभूमीवर बदलत्या स्वरूपात दिसणारा ढगाभोवतालचा तांबूस रंग, मिनिटाला बदलणारे ढगांचे चित्तवेधक आकार, वाऱ्याच्या दिशेप्रमाणे त्यांचा चाललेला धावपळीचा खेळ वगैरे सारंच कसं मनाभोवती मोहजाळ निर्माण करणारं होतं. विशेषतः क्षणार्धात हत्तीप्रमाणे तर क्षणार्धात उंटाप्रमाणे बदलणारा ढगांचा आकार आणि त्या आकाराला उठाव यावा म्हणून की काय गडद लालसर रंगाची त्याला लाभणारी झालर राजेंद्राच्या, माधुरीच्या भावाच्या दृष्टीला मिनिटाला सुखावत होती. त्यामुळं सूर्यास्त झाला तरी एका भल्या मोठ्या शिडीवरच जणू धावणारी असंख्य ढगांची रांग बघण्यात गुंगून गेलेला राजेंद्र जागचा उठेना. तेव्हा माधुरी म्हणाली, अरे दादा, आज खेळायला नाही का जायचं? मंदिरातील मुलं आपली वाट पाहत असतील ना? अगं, पण हे बघायचं सोडून नाही बुवा उठवत आज. खरोखरच त्या निसर्गाच्या अलौकिक रंगरंगोटीनं राजेंद्राला विलक्षण भुरळ पाडली होती. तिथून उठायचं त्याच्या अगदी जीवावर आलं होतं म्हणून तो असं म्हणाला. तेव्हा माधुरी थोडी रागावली. तिनं त्याच्या दंडाला धरून त्याला तिथून उठवलं. तेव्हा तो म्हणाला, म्हणतोय ना थोडं, आणि ती आलेली मुलं आपली वाट बघत असतील त्याचं काय? अरे हो, विसरलोच की. छे, मी तर त्या गोविंदाला फिरायला नेईन म्हणालो होतो. चल चल, तो बासरी किती छान वाजवतो नाही ग? अगं बाई, हो का? मला अरे काय माहीत. चल, आपण त्याला वाजवायला सांगूया. हातात हात घालून ही बहीण भावंड देवीच्या देवळाच्या टेकडीवरून खाली उतरायला आणि गोविंदा आणि सखू त्यांना शोधित तिथं यायला एकच गाठ पडली. एकमेकांना बघून ती सगळीजणच मनमुराद हसत खेळत मंदिराकडे यायला निघाली. तेव्हा राजेंद्र म्हणाला, आणि तुमचा राजा, त्याला नाही आणलं ते? तो बसलाय सदानंद मामाकडे खेळत. खरं होतं ते गोविंदानं सांगितलं. त्यामुळं काहीतरी आठवल्यासारखं करून राजेंद्र म्हणाला, आणि काय रे, तुमचे वडील नाही आलेत तुमच्याबरोबर? ते कुठं असतात? आमच्या गावी. मग तुमच्याबरोबर का नाही आलेत? मला काय ठाऊक. म्हणजे तुम्ही त्यांना चला नाही म्हणाला? का? आम्ही आमच्या नानासाहेबांना घेतल्याशिवाय कुठंच जात नाही. का रे, असा उसासा का टाकलास? आमच्याबरोबर ते कधीच येत नाहीत. गोविंदा असं बोलून गेला, पण तसं बोलताना त्याच्या मनाला बऱ्याच यातना होत असल्याचं त्याच्या तोंडावर स्पष्ट दिसत होतं. माधुरीला त्याच्या तोंडावरचा हा फरक जाणवला. तेव्हा ती म्हणाली, का म्हणून येत नाहीत? आम्हाला काय ठाऊक. बरं, तुम्ही काय म्हणता सखू त्यांना? आबा. आणि ते काय करतात तिथं? मला काय माहीत. सखूच्या आणि गोविंदाच्या आपल्या वडिलाबद्दलच्या या अस्पष्ट उल्लेखानं राजेंद्राला फार चमत्कारिक वाटलं. म्हणून तो पुन्हा म्हणाला, म्हणजे तुम्ही सगळी एकाच घरात राहता ना? हो. गोविंदानं असं म्हटलं तेव्हा माधुरी म्हणाली, मग कसं रे तुम्हाला काहीच माहीत नाही? त्यावर गोविंदानं आणि सखूनं काहीच उत्तर दिलं नाही. दोघंही गुपचूप होती. ते ओळखून राजेंद्रनं विषय बदलला.
रस्त्यावरचा एक मोठा खडा उचलून आभाळात उंच टाकीत तो म्हणाला, आज आपण पत्ते खेळूया का? खेळाचं नाव निघताच थोड्या वेळापूर्वी गंभीर झालेला गोविंदा म्हणाला, हो हो, पण खेळायचं कशानं? कशानं म्हणजे? 5, 3, 2 लाडीस की? हा हा, असं म्हणतोस होय, 7 हाती खेळूया. राजेंद्राचा हा निर्णय माधुरीला पसंत पडला नाही, म्हणून तिनं चटकन सांगून टाकलं, 5, 3, 2नीच खेळायचं, पण गोविंदा आधी तुझी बासरी ऐकवली पाहिजेस. मला नाही वाजून दाखवलीस? एवढंच ना, त्यात काय, ही घे, आत्ता वाजवतो. खिशात नेहमीच बासरी ठेवायची गोविंदाला सवय होती, त्यामुळं त्यानं ती चटकन बाहेर काढून चालता चालताच वाजवायला आरंभ केला. बासरीच्या मधुर आवाजात तल्लीन झालेली ही मुलं जेव्हा बालवीर मंदिरात येऊन पोहोचली, तेव्हा नानासाहेबांनी त्यांना विचारलं, कुठं होता एवढा वेळ? दररोज निदान तासभर तरी मुलांनी खेळलंच पाहिजे, असा नानासाहेबांचा शिरस्ता. त्यामुळं खेळायला जायची तयारी दाखवीत माधुरी म्हणाली, आम्ही खेळून येतो हं, पण अंधार झालाय ना आता. मग आता पळापळी खेळतो, नाहीतर दादा लपंडाव खेळूया रे. माधुरी खेळायला जायला म्हणून पळाली आणि तिच्या पाठोपाठ गोविंदा आणि सखूही दौडत गेली. राजेंद्र नानासाहेबांना म्हणाला, नाना, ह्या मुलांचे वडील कुठं असतात हो? आज ना उद्या आपली मुलं गोविंदाला किंवा सखूला हा प्रश्न विचारतील अशी नानासाहेबांना पक्की खात्री होती, म्हणून ते म्हणाले, का, तू विचारलंस त्या मुलांना तसं? हो, मग? पण त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला काय ठाऊक असंच उत्तर दिलं. असं? बरं, पाहतो हमी, सांगेन तुला पुन्हा केव्हा तरी. जा, खेळ आता. नानासाहेबांनी राजेंद्राची कशीबशी समजूत केली आणि तोही तिथून निघून गेला. पण त्यांच्या मनाला ते काही पटेना, कारण मुलांची समजूत पटेपर्यंत मुलांना खरं सांगायचं असा त्यांचा नेहमीचा स्वभाव. पण आज त्यांना ते जमलं नाही. एखादी लग्नाची मिरवणूक रस्त्यावरून निघाली की ती फुलांनी शृंगारलेली मोटार, त्यात झगझगीत कपडे घालून बसलेली नवरी मुलगी, एकसारखा पोशाख केलेल्या मुलांनी छान छान गाणी म्हणत वाजवलेला बँड, दिव्यांच्या उजेडात पायी चालणारी माणसं वगैरे पाहिलं की लहानपणी माधुरी आपल्या आईला हटकून म्हणायची, आई तुझं लग्न कधी? आणि ते ऐकून पोटभर हसणारी तिची आई इश्य करीत तिला चापट मारून बाजूला झाली की नानासाहेब म्हणत, आईचं लग्न झालंय बाळ, हा बघ फोटो. आणि मग त्यांचा लग्नातला फोटो दाखवून तिची समजूत ते घालीत. तेव्हा कुठं ती गप्प बसे. नानासाहेब प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मुलांना पटेल असंच देण्याबद्दल काळजी घेत, त्यामुळं त्यांची मुलंही खुशीत असत. आणि ही सवय त्यांच्या मनाला लागल्यामुळं नानासाहेबांनी आज असं का उत्तर द्यावं हे राजेंद्रला कळेना. काहीशा शंकाग्रस्त मनानच तो तिथून निघून गेला होता. त्यामुळं नानासाहेबांना उगीच चुटपुट लागून राहिली होती. नवऱ्याचं घरात लक्ष नाही आणि त्यानं आपल्या मनाला येईल तसं वागताना सारं घरदार धुवून टाकलं. या सबबीवर लक्ष्मीनं घर सोडून यायचं धाडस कसं काय केलं याचं नानासाहेबांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. म्हणून त्यांनी सदानंदाला हाक मारून विचारलं, केवळ तेवढ्यासाठी त्यांनी घर सोडलं म्हणतोस? होय, लक्ष्मीच्या घरची स्थिती नजरेसमोर आणीत सदानंदनं असं उत्तर दिलं. पण नानासाहेबांना सविस्तर माहिती हवी होती, म्हणून ते म्हणाले, मला वाटतं बायकांनी इतक्या घाईनं असा निर्णय घेणं बरं नव्हे. संसारात राहून नवऱ्याला ताळ्यावर आणायचं हा खरा मार्ग. अशा घर सोडण्यानं मला वाटतं की कुटुंब संस्थेचं भवितव्य फार धोक्यात येतंय. शक्य आहे काय तुम्ही म्हणता ते? म्हणजे तुला हा मार्ग पसंत आहे तर? तसं नव्हे, ताईची एकंदर स्थिती ध्यानात घेतली म्हणजे त्यांनी केलं ते योग्यच असं वाटतं. म्हणजे कसं म्हणतोस? मला जे माहीत आहे त्यावरून मी असं म्हणेन, नवऱ्याचा बेशुमार मार खात आणि उघड्या डोळ्यांनी संसाराचं वरचेवर दिसणारं वेडवाकडं स्वरूप पाहत बसून पोटासाठी हातात झोळी घ्यायची वेळ आली तरी सुद्धा हा मार्ग का पत्करू नये? मुलाबाळांचं संगोपन करणं हेच तर आईचं काम नव्हे का? मग चुकलं का ताईचं असं वागण्यात? सदानंद तरी वयानं असा कुठं फार मोठा होता. 27-28 वर्षाचं त्याचं वय. त्यामुळं त्याला जो जगाचा अनुभव आला होता तेवढ्यावर त्यानं केलेली ही मीमांसा ऐकून नानासाहेब म्हणाले, बच्चा आहेस तू अजून सदानंद. बाईनं असं एकटं दुकटं मुलं घेऊन रस्ता दिसेल तिकडं जाणं खरं नव्हे. उद्या काही भलताच प्रसंग आला तर त्याला जबाबदार कोण? तेवढ्यात फिरत फिरत लक्ष्मी तिथवर आल्यामुळं नानासाहेबांनी त्या विषयाला मुरड घातली. तोंडावरचा गंभीरपणा कमी करून ते हसले आणि लक्ष्मीला म्हणाले, ठीक आहे ना राजाचं आज?
पुष्कळ बरं आहे. दुपारी चांगला झोपलाही. ठीक. आता 1-2 दिवसात जखम चांगली बरी होईल. तुमच्या घरी पत्र टाकलंत? हो, मघाशीच टाकलं. पण काय? माझ्या माहेरीच टाकलं मी पत्र, आणि तेही केवळ मी कुठंतरी सुखरूप आहे हे आईला कळावं म्हणून. काही झालं तरी ह्यांना माझा पत्ता लागता कामा नये असं वाटतं. नि मग हे पहा, खुद्द बाबूराव जरी इथं आले तरी त्यांना तिथल्यासारखं वागून चालणार नाही. तेव्हा त्या बाबतीत तुम्ही निर्धास्त असा. ते मला कळतं, पण त्यांना जर का मी घर सोडून आल्याचं कळलं आणि त्यांनी मला इथं पाहिली तर मात्र माझं एक हाड देखील ठिकाणावर राहायचं नाही. शिवाय तुमच्या या गेस्ट हाऊसमध्ये राहून तुम्हाला माझ्यापासून कसलाही त्रास होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. छे छे, हे काय भलतंच. आम्हाला कसला आलाय त्रास त्यात? तसं तुम्ही बिलकुल मनात आणू नका. घरी जाण्यापूर्वी एका रोग्याला पाहायचं होतं म्हणून नानासाहेब असं म्हणत गडबडीनं तिथून निघून गेले. त्यामुळे लक्ष्मी सदानंदाला म्हणाली, माझ्यासाठी एक खोली पाहायला हवी आता. बालवीर मंदिरात एक खोली पाहुण्यांसाठी म्हणून कायमची ठेवण्यात आली होती. तिथं गेले 4-6 दिवस लक्ष्मीनं काढले होते, पण आता मात्र तिला तिथं राहायचं जीवावर आलं होतं. कुणाचाही आधार न घेता स्वतःच्या पायावर उभं राहून तिला जगायला हवं होतं, आणि त्यासाठी तूर्त कशिदा काढून 4 पैसे मिळवता आले तर ती पाहणार होती. लक्ष्मीला लहानपणापासून कशिदा चांगला येत असे. त्याच गोष्टीचा तिला आता फायदा घ्यायचा होता. लक्ष्मीनं एवढ्यात कुठं एकटीनं राहू नये अशी सदानंदाची इच्छा होती. म्हणून तो म्हणाला, बघू उद्या परवा. नानासाहेबांना विचारीन मी. पण इथं काही अडचण तर वाटत नाही ना? मग का घाई? त्याचवेळी बराच अंधार पडला असल्यामुळं सदानंदानं तो विषय तिथंच संपवला. राजा खोलीत एकटाच झोपला होता म्हणून लक्ष्मी ही चटकन खोलीकडे वळली. रात्री झोपतेवेळी अंगावरचं पांघरून नीट घेत गोविंदा लक्ष्मीला म्हणाला, आई, राजेंद्रनं मला 2-4दा विचारलं की तुझे वडील का आले नाहीत, ते काय करतात, कुठं असतात. लक्ष्मीला मनापासून नको होता तो प्रसंग एवढ्या लवकर उद्भवल्यामुळं ती कमालीची अस्वस्थ झाली. त्यामुळं तिच्या सर्वांगातून एक जोराची चमक निघाल्याचा तिला भास झाला. तिचं सर्वांग घामानं थपथपून गेलं. छातीत उगाचच लकलकू लागलं. घसा कोरडा झाला. गोविंदानं त्या मुलांना काय काय सांगितलं असेल या भीतीनं तिनं साशंकतेनं आपल्या ओठावरून जीभ फिरवली आणि जीव मुठीत धरून एखाद्या भयंकर प्रसंगाला तोंड द्यावं त्याप्रमाणे श्वास रोखून तिनं त्याला विचारलं, मग तू काय म्हणालास?